मूर्ख. सर्व दत्तभक्तांना सर्वप्रथम तर दत्त जयंतीचे खूप खूप शुभेच्छा. गेली 17 वर्ष झाली आम्ही हा कार्यक्रम इथं करतोय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमची पहिले पालखी सोहळा होतो. पालखी सोहळ्यानंतर सुमारे 4,000 ते 5,000 लोकांचं इथं महाप्रसाद होता आणि सर्व लोक तुम्ही बघू शकतात. रात्री 1 वाजले तरी ही गर्दी तशीच असते. सर्वांना अजून एकदा दत्त जयंतीची खूप खूप शुभेच्छा. अन्नदान, माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं, अन्नदान हे सर्वात मोठं पुण्याचं काम असतो. प्रत्येक वर्षी किती जास्तीत जास्त लोकांचं महाप्रसादचं आयोजन आणि नियोजन आम्हाला करता येईल त्यावर आमचं लक्ष असतं आणि प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आम्ही मोठाच करतो. त्याच्या कार्याबद्दल काय बोलावं. लहान मूर्ती अगदी आणि कीर्ती एवढी महान आहे की त्याच्या कोणत्याही गोष्टीबद्दल आपण हे करू शकत नाही. आणि आज जर बघितलं तर लहान वयाचा एक कार्यकर्ता म्हणून तो सर्वच ठिकाणी सर्व लहान मुलांच्या बहिणींच्या सर्वांच्या मनात अनामत बसला आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन तो अडचणी सॉल्व्ह करतो. सगळ्या गोष्टी हे करत असतो. अगदी प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष कोणाला काय वेदना आहेत, काय त्रास आहे. म्हणजे साहिल सारखं व्यक्तिमत्व जन्माला येणं दुर्भाग्यच आहे. साहिल म्हणजे एकदम बेस्ट. ही इज द वन मॅन आर्मी. लाईकवाईज आय थिंक दॅट वाईज ते एक पुण्याई असं समजू आम्ही देवीदास दादांची. त्यांचा आशीर्वाद सर्वस्व पूर्ण साईनाथवाडीवर, साहिल भाईच्या अंगावर आणि आमच्या सर्वांच्या डोक्यावर असल्यामुळे हे सगळं जे काही कार्य आपण हातात घेत आहोत ते अगदी सर्वांच्या याच्याने हातभरीने हे कार्य पूर्ण होत आहेत. आणि आम्ही सर्व जण मिळून साहिलला एवढा पाठिंबा देऊ इच्छितो आणि आमचा आजचाही नेता तो, उद्याचाही नेता तोच असेल ह्या दृष्टीनेच आम्ही त्यांच्याकडे बघत असतो. आम्ही इथे दत्त मंदिरात आलो आहोत. दत्त जयंती निमित्ताने महाप्रसादाला आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि साहिल दादा सगळ्यांसाठी उपस्थित राहून सगळ्यांची पूर्णपणे व्यवस्थित काळजी घेतात आणि अजूनही त्यांनी एवढं असं वाटतं की दिवाळी झाल्यासारखं वाटत होतं आज. आणि कधी एनी टाइम काही प्रॉब्लेम असू दे, त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलंय. तर शब्दामध्ये तर आम्ही आभार व्यक्त करू शकत नाही, एवढं त्यांनी भरपूर केलं. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं.